काय म्हणते काय ती महामाया? ती म्हणते की आता ईशाला आपल्याकडे यायचं नाही, तिला त्यांच्याजवळ राहायला आवडतंय आणि ईशाला समजावून आपल्याकडे पाठवण्याच्या बदल्यात ती 12 लाख रुपये मागते. मूर्ख बाई आहे ती, डोकं फिरले तीच. 10-12 लाख रुपये तू नाही म्हणून टाक रे. ती मूर्ख नाहीये बाबा, ती हुशार आहे. ईशाच्या नावावर आपल्याकडनं पैसे उकळते. काय चाललंय काय ताईचं? त्या राजांच्या मदतीने किती वाईट वागते ती आपल्याशी, आणि ईशाशी सुद्धा खेळणं बनवून टाकलंय तिचं. आणि तिला बिचारीला कळते नाहीये की आपण कुठे आहोत. ईशा, एक पैसा मिळणार नाही म्हणाव तिला. ते चक्क किडनॅपिंग आहे. मी एक सुचवतो विक्रांत, आपण एक काम करूया, आपण सगळे मिळून ईशाला भेटायला जाऊया. आपल्याला विशेषतः मानसीला बघून ती नक्की म्हणेल की मला तुमच्याकडे यायचंय म्हणून. नाही मधू काका, नाही. मोनिकाने याचा विचार करून ठेवला असणार आहे. ती आपल्याला तिला भेटूच देणार नाही. आणि ईशा त्या दोघांकडे एकटीच आहे, त्याचा मला त्रास होतो. माझं मन नाही लागणार कुठेच. मी पैसे देऊन टाकतो. मी पैसे देऊन टाकतो. पैसे इतके महत्वाचे नाहीयेत मला. मला ईशा महत्वाची. विक्रांत, हे म्हणजे अगदी सोपा मार्ग निवडल्यासारखा आहे. अरे आपण सहजासहजी अशी नांगी नाही टाकायची तिच्या समोर. आपण सगळे मिळून विचार करू, काहीतरी मार्ग निघेल, काहीतरी तोडगा निघेल. नाही, मलाही तेच म्हणायचंय. आपण भांडायला हवं, आपण लढायला हवं. नाही नानू मामा, आता वेळ नाही आपल्याकडे लढायला. एक मिनिट नानू, एक मिनिट. भांडण करणं फार सोपं असतं रे, पण जरा त्याची अवस्था बघ ना. ईशाच्या काळजीने त्याला काही सुचत नाहीये. विक्रांत, तू एक काम कर, तू मला थोडा वेळ दे, मी करतो काहीतरी. पण तिला पैसे नाही द्यायचे, मी काढतो काहीतरी मार्ग. तुम्हाला वेळ हवाय ना, घ्या. किती वेळ हवाय तुम्हाला? 1 तास, 2 तास वेळ घ्या. पण विचार करून काहीतरी मार्ग काढा यातून. आणि तो जर नसेल निघ तर मी पैसे काढून आणणार आहे आणि ते मोनिकाला देणार आहे. अरे मी स्वस्त नाही बसू शकत. विक्रांत, थांब. नुसती छोटी मम्मा नाही, तिकडे समदे जण तुझी लई आठवण काढत्यात. हा, विक्रांत बाबा, विजय आजोबा, गीता आजी, मोंजोबा आणि ते आर्यन दादा, अथर्व दादा आहेत ना, ते म्हणतात ईशा कुठं गेली, आम्हाला ईशा बरोबर खेळायचं हाय, आम्हाला तिला गोष्ट सांगायची हाय. मला पण खेळायचंय. पण तू हित आहेस ना मोठ्या मम्माकडं. तू नेलास ना मला छोट्या मम्माकडे. हा ग बेबी, पण तुझ्या मोठ्या मम्माला आवडत नाही ना तुला छोट्या मम्माकडे नेलेलो. काय माहित, तुझ्या मोठ्या मम्माला राग येतो, होतो की नाही? हो की नाही? हा, तिला अजिबात आवडत नाही तुला छोट्या मम्माकडे नेलेलो. काय माहित, पण हे काय चांगलं नाही ना. तिकडं किती मजा असते, समदे एकत्र खात्यात, एकत्र गप्पा मारत्यात, एकत्र खेळत्यात, आणि तिकडं कोण कोणाला ओरडत बी नाही. आणि इथं मोठी मम्मा ओरडते ना, तुला आवडत नाही ना मोठी मम्मा ओरडते ते. मला पण तुझी मोठी मम्मा ओरडते, मला पण नाही आवडत. मग तिथे चल ना छोट्या मम्माकडे. नाही ना, पण आता समद खाऊन संपवायचं बरं का. मी आले. अगं माझं इशूबाळ, बघ मी आलो. काय काय केलं तू सांग मला.
मला ना बकुळाताईंनी गोष्ट सांगली आणि बकुळाताईंनी मला भरवलं. व्हेरी गुड इशू. बक्स मावशी आता तुम्ही घरी जा. अगं असं काय करते ही? एकटी कशी जाणार इतक्या रात्री घरी? चूक आहे राजन, सवय आहे ना दुसऱ्यांना रात्री बेरात्री रिक्षात एकटं सोडून जायची, हो की नाही बस? त्याच्यामुळे जाईल ती. मॅडम प्लीज थांबू द्या ना मला इथं. मी तुम्हाला त्रास नाही देणार. ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बॉक्स, दळवी घरातल्या कोणालाही इकडचं काहीही कळता कामा नाहीये. ओके? नाही मॅडम, तुमची शपथ. गुड. इशू बाळा, आम्ही फ्रेश होऊन येतो. ओके ओके. आलोच. हा हे काय आहे? पैसे. हे तो अंदाज आलाय मला, पण या घरातला प्रत्येक जण तुला सांगतोय की तिला पैसे देऊ नकोस, तरी तू पैसे का काढलेस? मी तुम्हाला विचार करायला मुदत दिली होती, पण तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. सो ठरवल्याप्रमाणे मी पैसे घेऊन आलोय. उद्या जेव्हा गरज पडेल तेव्हा हे पैसे देता येतील. विक्रांत, पैसे आतमध्ये नेऊन ठेव. ताई आता तूच सांगायला, आम्ही कालपासून सांगून थकलोय. खरं तर बाबांनी जमा केलेले हे धन आपण त्यांना देतो हेच जरासं जास्त आहे. हे खरं तर त्यांना देण्याची काही एक गरज नाहीये, कारण त्यांची तशी लायकीच नाहीये. मुळात त्या दोघांचा ह्याच्याशी काही संबंधच नाहीये. निव्वळ तुझं ईशावरचं प्रेम आणि या घराला लागलेला तिचा लळा जो आहे ना, त्याच्यासाठी करतोय आपण हे सगळं. हो वंस, बरोबर आहे तुमचं. अरे तू फक्त इमोशनली विचार करतोयस. आम्ही सगळेजण सांगतो ना तुला, तर ऐकणार आहे आमचं प्लीज. गीता काकी, पैसा इतका महत्वाचा आहे का? आपल्या मनाची शांती, आपलं माणूस, ईशा सारखा निरागस जीव यापेक्षा पैसा महत्वाचा आहे का? हे बघ, तसं नाहीये विक्रांत. परिस्थिती बघ ना, ते दोघं जण आपला फायदा घ्यायला टपले. हे असं असताना आपण त्यांना तसं करू द्यायचं का? ते काय करतायत ते मला माहित नाही, पण मी काय करायला हवंय हे मला माहिती आहे. मला आत्ता फक्त ईशा दिसते असं म्हणून, आणि तिच्यासाठी मी काहीही करू शकतो. पैशांचं काय, ते कमावता येतील परत. पण ईशा जर गेली ना तर ती परत नाही येणार. ती मोनिका कधी येणार आहे? मी फोन लावते तिला, बघते काय म्हणते ते. आपण तर सगळ्या पेपर्स सकट रेडी आहोतच. त्या दोघांचंच काही कळत नाहीये. बघ ताई, आपण सतत तिच्या मागे लागलं पाहिजे, कारण तिला थोडा जरी वेळ दिला ना तरी तिच्या डोक्यात नवीन काहीतरी तयार होईल. काहीतरी विचित्र, काहीतरी वेगळंच खुसपट काढेल. तो धोका पत्करायचा नाही आपण. तू ताबडतोब फोन करतील लगेच. बोला त्या कधी येत्या पेपर्स घेऊन? नाही, आम्ही थांबलोच सहीसाठी. एकदा का सह्या झाल्या की मग
पुढची सगळी कारवाई करता येईल ना? हो, म्हणजे मला सही तर करायचीच आहे आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज लवकरात लवकर पूर्ण करायच्या आहेत. पण ऍक्च्युली कालपासून ना ईशाचा मूड जरा बदललाय. आम्ही तिला कन्व्हिन्स करायचा खूप प्रयत्न केला, पण तिला आता आमच्या बरोबरच राहायचंय. नाही काय आहे, राजनचं आणि तिचं ट्युनिंग खूप छान झालंय. ती खूप खेळते राजन बरोबर. हा प्रॉब्लेम झालाय ऍक्च्युली. आणि तुम्हाला तर माहिती आहे, लहान मुलांवर आपण जास्त जबरदस्ती नाही ना करू शकत. सो त्यांच्या इच्छेपुढे आपण कोणीच नसतो ना. नक्की काय म्हणायचंय तुला? विचार बदलतोय का तुझा? नाही नाही, आमचा विचार अजिबात बदलत नाहीये. पण कदाचित ईशाचा विचार बदललाय. नाही म्हणजे राजनने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पैशांची सोय केली तर काही होऊ शकतं. नाहीतर मग आमच्या हातात सुद्धा काहीच नाहीये ना. सगळं ईशाच्या इच्छेनुसारच होणार नाही का? आणि जर सोय होत नसेल तर आम्ही तिघं राहू, मी, राजन आणि ईशा. एनिवे, मी ठेवते आता फोन. ओके, बाय. मॅडम, कुठं बाहेर जाताय का तुम्ही? हो, जरा बाहेर चालले. काय घरात सामान सुद्धा नाहीये, ते सुद्धा आणायचंय आणि भाज्या सुद्धा संपल्यात. एनिवे, तू एक काम कर, तू ईशाची काळजी घे आणि राजन सर आल्यावर त्यांना ब्रेकफास्ट सुद्धा दे. ओके मॅडम, एक बोलायचं होतं. नाही म्हणजे तुमची परमिशन असेल तर. अरे वा, आजकाल तू परमिशन वगैरे मागायला लागलीस बघ. बोला. ते राजन आहेत ना, ते जरा, तुला जे काही बोलायचं ते पटापट बोल, मला काम आहेत. चालत. ते राजन आहेत ना, त्यांचा इरादा मला काही ठीक वाटत नाही. हा हो, ते ना रात्री कोणाची तरी फोनवर बोलत होते, ते मी ऐकलं. ते असं सांगत होते की एकदा का समजे पैसे आले ना की मग पुढचा प्लॅन करू. कोणाशी बोलत होते माहित नाही. तू नक्की हेच ऐकलंयस? मी कशाला खोटं बोलू? तुमची काळजी वाटते मला. खाल्ल्या मिठाला जागते मी. आपण डिटेलमध्ये मी आल्यानंतर बोलूया. हां, येते मी. आता या बेबी ईशाला कसं समजवायचं? या मॅडम लई लबाड आहेत. ती झोपून उठल्यावर बघू, काहीतरी करू. अहो मॅडम, तुमचा माझ्यावर भरोसा नाही का? अहो, त्यांना काय भी संशय येणार नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बेबी ईशाला घेऊन येईल. अहो मॅडम, अहो इतकी वर्ष झाली मी तुमच्याकडे काम करतेय, आता कशी चुकन? अहो अहो नाही नाही, ते तुम्ही समज माझ्यावर सोडा, त्यांना काय भी कळणार नाही. हा बर. साहेब, तुम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट आणू का? नाही, मॅडम तसं सांगून गेलेत ना. कोणाशी बोलणं चाललं होतं? ते मी मॅडमशी, नाही म्हणजे कंच्या कंच्या भाज्या आणायच्या ते विचारत होत्या. हो का? हे असलं खोटं माझ्याशी बोलायचं नाही, खरं काय ते सांग.
अहो हेच खरं आहे. हे बघ बकुळा, मी क्लिअरली ऐकलंय तुला बोलताना. त्यांना काही संशय येणार नाही वगैरे असं काहीतरी बोलत होतीस ना. कसला संशय आणि कोणाला येणार नाहीये? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, काल मी तुझी बाजू घेतली नसती ना तर तुला तुझ्या मॅडमनी रात्रीच बाहेर हाकललं असतं. कळलं का? इथे राहायची सोय झाली नसती. ते पण खरं आहे साहेब. तुम्ही ना लई चांगले आहात बघा. त्याचं काय आहे ना, मॅडम आहेत ना बेबी ईशाला घेऊन जाणार आहे. पण साहेब मी सांगितलं म्हणून सांगू नका, नाहीतर वाट लावतील माझी. कधी निघून जायचा प्लॅन आहे ईशाला घेऊन? ते काय माहित नाही, म्हणजे जाऊन आल्यावर सांगते असं म्हणाल्या. बरं साहेब, तुम्हाला ना काहीतरी आणायला पाठवतील आणि मग सांगतील. बर, जे काय तुमचं ठरतंय ते सगळं मला कळलं की ही नोट तुझी. मला सगळं कळवत राहायचं. हा डार्लिंग, नाही जस्ट पोचलोय. ऐक ना. नाही नाही मानसी, मी कुणाचंही ऐकणार नाहीये. सगळे माझ्या विरोधात आहेत, असू दे. हे बघ, मी चुकीचं करतो की बरोबर करतोय तेही मला माहित नाहीये, पण मला जे काही करायचंय ते आजच सोक्ष मोक्ष लावायचं. आणि मी ईशासाठी 10 काय 20 लाख रुपये द्यायला सुद्धा तयार. तिची किंमत होऊ शकते का? ही इज प्राइसलेस. माझ्या हातात तर काहीच राहिलं नाहीये. एक ईशा होती, ती सुद्धा ताईने नेली. परत येणार आहे ईशा, येणार आहे ती. मी आणीन तिला. तिच्यासाठी वाटेल तितके पैसे मी त्या दोघांच्या तोंडावर फेकीन आणि ईशाला परत आणीन. मला खूप गिल्टी वाटतंय विक्रांत, खूप गिल्टी वाटतंय. आमच्यामुळे तुम्हाला किती त्रास झालाय आणि आता इतकं मोठं पैशांचंही नुकसान. खूप टोचतंय रे मला हे सगळं. खूप हेल्पलेस फील करते मी स्वतःला. तुमचा इतका मोठा आर्थिक तोटा होणार आणि मी फक्त बघत राहणार. तोटा? काय बोलतेस मानसी तू? आपल्या माणसांसाठी कधी तोटा होतो का? काय विचार करतेस मला माहित नाही. बघ, बायोलॉजिकली जरी ईशा ही राजनची मुलगी असली तरी सुद्धा मी तिला स्वतःची मुलगी मानतो आणि कुठल्याही किमतीवर मी तिला परत मिळवी. मम्मा हा कसा दिसतोय? मस्त ग. आंघोळ घातलीस का टेडीला? हो. मग मोनिका, काय प्लॅन आजचा? प्लॅन काहीच नाहीये. दळवींकडे जायचंय आणि आत्यांचा फोन आला होता की सही केलेले पेपर्स तुम्ही कधी घेऊन येताय म्हणून. जाऊया की, कधी जायचं? जाऊया आपण, पण त्याच्या आधी आपण एक खूप इम्पॉर्टंट काम करून टाकूया ना. कुठलं? तू मला प्रॉमिस केलं होतंस ना तुझ्या प्रॉपर्टीमध्ये माझं नाव असेल म्हणून. सो आपण ते पेपर्स आजच साइन करून टाकूया ना. ते होय, मला वाटलं आता आपण एकत्रच राहणार, तर याची काय गरज नाहीये. ऑफकोर्स त्याची गरज आहे राजन. तू ईशाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करून टाक ना. हे बघ, ती कायमची माझ्याकडे आली की मी ते करीनच ना. अच्छा, म्हणजे ईशाच्या नावावर प्रॉपर्टी करायला तू तयार आहे पण माझ्या नावावर करणार नाहीये. मोनिका, असं काही नाहीये. बरं, मुळात आपण या विषयावर आत्ता का वाद घालतोय? ओके, नको घालूया आत्ता वाद. एक काम कर ना मग, इशूसाठी चॉकलेट पावडर आणायची आणि थोडासा खाऊ सुद्धा आणावा लागेल, तिला भूक लागली. हो की नाही इशू? हो.
घेऊन येतोस का प्लीज?